व्यक्त करायचा आहे. कसाई दोडामार्ग नगरपंचायत आयोजित या तळ्याचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ गोडमिसे मॅडम, उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य प्रमोद कामतजी, नगराध्यक्ष सन्मान्य चेतन चव्हाणजी, उपनगराध्यक्ष देवीदास गवळजी, पंचायत समिती सभापती सौ गवस मॅडम, उपस्थित असलेले संतोष मांचेजी, उपस्थित असलेले गणेश प्रसाद गवळजी, उपस्थित असलेले सन्मान्य CO गायकवाडजी, उपस्थित असलेले या नगरपंचायतचे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, नगरसेवक, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले इथे सर्व आमचे पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, कसाई दोडामार्ग नगरपंचायतच्या या सुसज्ज अशा तलावाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज मी व आमच्या जिल्हाधिकारी आणि माझे सर्व प्रमुख सहकारी आज इथे आवर्जून उपस्थित आहोत. त्यांच्या चेतननी जो उल्लेख केला ते अतिशय योग्य आहे की काही महिन्या अगोदरच त्यांनी पालकमंत्र्यांची बुकिंग करून ठेवलेली ते आपण यावं आणि ह्या तलावाचं उद्घाटन करावं. आणि तेव्हा गाडीमध्ये मी असो, चेतन चव्हाण, नानचे, आम्ही सगळेजण गोवाकडे प्रवास करत होतो आणि त्या प्रवासादरम्यान ही सगळी चर्चा झालेली आहे. आणि मला आठवतं मी इथून पास होत असताना चेतनने आवर्जून हा तलाव मला दाखवला आणि मला तेव्हाच असं वाटलं की ह्या तलावाची असलेली क्षमता आणि ह्याचं लोकेशन पाहिल्यानंतर 50 लाखावर काय आमचं भागणार नाही हे मला तेव्हाच कळलेलं होतं. आणि नेमकं आता सिंधुरत्न योजना ही आज अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली असल्यामुळे या तलावाचं 100% किंबहुना ह्याच्यापेक्षाही चांगलं सुशोभीकरण करण्याची जबाबदारी ही चेतन बरोबर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझीही असेल हा विश्वास मी इकडच्या सगळ्या जनतेला या निमित्ताने देणार. आमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी जो उल्लेख केला ते योग्यच आहे की इकडच्या नगरपंचायतीचे जे काही पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत ते अतिशय उत्साहाने नेहमी या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून धावपळ करत असतात, तळमळीने आमच्याशी संपर्क साधतात की आमच्या कसाई दोडामार्ग या शहरासाठी आपण विकासासाठी ह्या गोष्टी आम्हाला उपलब्ध करून द्या, एवढी आम्हाला निधी तुम्ही द्या. हे सातत्याने ह्या सगळ्या जणांचा माझ्या सहकार्यांचा आग्रह असतो. एक मी तुम्हाला ह्या निमित्ताने आवर्जून सांगितलं की दोडामार्ग तालुका हे मोपा विमानतळाच्या हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून तुम्ही ह्या दृष्टिकोनातून अगर विचार केला की म्हणून आपण नियोजन केलं एकत्र मिळून की मोपाकडून येणारा जो काही पर्यटक आहे तो थेट सिंधुदुर्गामध्ये जाण्यापेक्षा पहिला अगर तो दोडामार्ग शहरामध्ये कसाई दोडामार्ग शहरामध्ये थांबला तर योग्य पद्धतीने ह्या शहराचा विकासही होईल आणि त्याचबरोबर इथे आर्थिक उलाढाल पण वाढेल. आणि म्हणून चेतन असो आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्या जणांना मी अशी विनंती करीन की ह्या दृष्टिकोनातून विचार करून ह्याचं नियोजन तुम्ही करा. आलेला पर्यटन इथून पास झाला नाही पाहिजे किंवा इथे कसा थांबवता येईल, तास असेल, दिवस असेल, इकडे त्याला काय सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो, इकडे काय असं आकर्षण. CO कुठे आहे तुम्ही CO म्हणून आपण ही विचार करा, आपण तरुण आहात की इकडे आपण असं काय आकर्षण इथे निर्माण करू शकतो ज्याची माहिती आपण अगर गोव्याच्या विमानतळाच्या आजूबाजूला लावली तर लोक इथे आवर्जून थांबली पाहिजे, तरच या गोष्टीचा अर्थ आहे. स्थानिक लोकांसाठी हे सुविधा उपलब्ध करणं चेतन चांगली गोष्ट आहे ते नाही, पण बाजारपेठामध्ये उलाढाल केव्हा वाढेल, खऱ्या अर्थाने तुमचा विकास केव्हा होईल जेव्हा इकडे बाहेरचे पर्यटक येऊन इथे खर्च करतील, थांबतील आणि इकडच्या शहराच्या विकासाला हातभार लावतील, तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या शहराचा विकास होऊ शकतो. आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून नशीबवान का आहे, जसं मी उल्लेख केला, तुम्ही मोपाच्या अतिशय जवळ आहात. म्हणजे मोपा सोडल्यानंतर अगर इंटरनल रस्त्यातून आलं तर पहिलं शहर कुठलं लागतं तर कसाई दोडामार्ग.
आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केला, त्या दृष्टिकोनातून अगर आपण नियोजन केलं, तर त्याला लागणारी जी निधी असेल, जी मदत असेल ती देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. त्याची तुम्ही चिंता करू नका. निधीच्या मागण्याच्या भानगडीत पडू नका. खिशा पण तुमचा, हात पण तुमचाच आहे. पण नियोजन वेगळं करा, अभ्यास थोडं करा. 3-3.5 वर्ष आपलं विचाराचं सरकार केंद्र आणि राज्यात आहे, तुमच्या विचाराचा पालकमंत्री आहे. निधी आता जी जिल्हा नियोजनचे निधी प्लस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 200 कोटीची निधी आपल्याला सिंधू रत्नाच्या निमित्ताने अजून दिलेली आहे. म्हणजे जिल्ह्याच्या एकंदरीत विकासासाठी 500 कोटीची निधी आपल्याला आज उपलब्ध आहे. ती अगर योग्य पद्धतीने आपण वापरली, शहराचा नियोजनबद्ध अगर विकास केला, ह्या शहराची चर्चा अगर मोपावरून उतरल्या पर्यटकांनी बोललं पाहिजे की नाही, पहिलं आपण कसंही दोडामार शहरामध्ये थांबू आणि मग सिंधुदुर्गाकडे पुढे जाऊ, तर खऱ्या अर्थाने तुमच्या शहराचा विकास होऊ शकतो. या बाबतीमध्ये तुम्ही सगळेजण बसून विचार करा. त्या जमेची बाजू काय आहे की तुम्ही सत्तेतले नगरपालिका आहे, सत्तेतले लोक तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही हे नियोजन करण्याचं तुम्ही धाडस करू शकता. आणि म्हणून या तलावाच्या निमित्ताने, लोकरपरच्या निमित्ताने त्या गोष्टी आवर्जून तुमच्या कानावर मला टाकायचं आहे. काम करण्यासाठी भरपूर आहे. तुम्ही वेळ 24 तास पण अगर दिला ना तरी कमी पडेल. एवढं काम आणि एवढी क्षमता आमच्या ह्या सगळ्या तालुका आणि या शहरामध्ये आहे. आणि म्हणून नियोजनबद्ध विकास, काही अन्य शहरांना भेट द्या, काही अन्य शहरांमध्ये जाऊन माहिती गोळा करा की तिथे त्या लोकांनी नेमकं काय केलंय, नाविन्यपूर्ण प्रकल्प कसे तयार केले. आता विचार करा, सिंधू रत्नेच्या माध्यमातून आमच्या वैभववाडी सारख्या लहानशा तालुक्यामध्ये त्या लोकांनी काचेचा पूल निर्माण केलेला आहे. मॅडम आहे किंवा दीपक केसरकरजी तेव्हा अध्यक्ष होते, त्या लोकांनी काचेचा पूल निर्माण केल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी जमायला लागलेली आहे. पर्यटक तिथे फक्त सिंधुदुर्गाचे नाहीत, राज्यभराचे पर्यटक नेमकं काचेचा पूल कसा दिसतो हे बघण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये येतात. आणि म्हणून अशा पद्धतीचा काहीतरी नाविन्यपूर्ण प्रकल्प, थोडं डोकं खाजवा ना, थोडं हातात खिशात असलेले हे मोठे मोठे मोबाईल जरा त्याच्यासाठी वापरा, गुगल किंवा यूट्यूब त्याच्यासाठी वापरा. आणि मग तुम्ही जे काही प्लॅन समोर ठेवाल, ज्या पद्धतीने तुम्ही सांगाल की नेतेजी अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प मला कसाही दोडामार शहरामध्ये आणायचा आहे, सगळ्या पद्धतीचा पाठिंबा देण्याची जबाबदारी ही माझी आहे. हा विश्वास तुम्हाला पालकमंत्री म्हणून मी ह्या निमित्ताने देणार. म्हणून फक्त तुम्ही काम करण्याची तयारी करा, विविध नवीन प्रयोग करा, काहीतरी वेगळी संकल्पना आमच्या या शहरामध्ये राबवा, जेणेकरून इथून जाणारा पर्यटकाला वाटलं पाहिजे सिंधुदुर्ग तर मी पाहिनच, पण पहिलं मी कसाही दोडामार शहरामध्ये जायचो, माझ्या कुटुंबाबरोबर काही 1-2 रात्र राहतो आणि मग पुढे जातो. ही ज्या दिवशी तुम्ही भावना निर्माण कराल, मी तुम्हाला सांगतो ह्या कसाई दोडामारच्या शहराच्या प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी नांदेल एवढी क्षमता तुमच्या ह्या शहरामध्ये आहे. आणि म्हणून आज या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना ह्या निमित्ताने भेटण्याची संधी मिळाली. अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही हा तलाव निर्माण केलेला आहे. आपण याचा अजून जो दुसरा टप्पा आहे तो निश्चित पद्धतीने आम्ही पूर्ण करू. त्या पद्धतीची माहिती तुम्ही माझ्याकडे पाठवा. निधी देण्याची जबाबदारी ही माझी आहे. तुम्ही जे काय चांगलं कराल त्यासाठी नेहमी माझा पाठिंबा तुमच्या बरोबरच असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.